अरे वरची ही शॉट लागली. आवाज कर आवाज. हा मेळावा फक्त संकल्प मेळावा नाही, तर हा मेळावा विजयाचा संकल्प करणारा मेळावा. रिपब्लिकन पक्षाला तसा विजय मिळत नाही, पण रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या पाठीशी राहतो त्यांना मोठा विजय मिळतो. रिपब्लिकन पक्ष बाळासाहेबांच्या विचाराचा पक्ष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पक्ष, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, राजेश्री शाहू महाराज यांच्या विचाराला मांडणारा पक्ष आणि पिछोडला. तर हा जो पक्ष आहे, पक्ष तळागाळातल्या माणसाला न्याय देणारा पक्ष. हा पक्ष आहे झोपडपट्टीतल्या माणसांना न्याय देणारा पक्ष. आवडकर पूर्वीहून अध्यक्ष होता. आता तो समितीचा अध्यक्ष आहे. आवडकरच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होत आहे. चंद्रकांता सोनकांबळे इथल्या माजी नागरिक आहेत. बाळासाहेब भावसाहेबांना नगरसेवक होण्यासाठी इच्छुक आहे आणि बाळासाहेब आणि मीराबाई बोरकर एकाच व्यक्तीचा अजिंठ्याकडे दोघांचे ठरलं होतं की जर तो मंत्रिमंडळ झाला तर मीराबाई ठोकर आणि पुरुष तर बाळासाहेब भांडू. तो वार्ड आता शेड्यूल कास्टसाठी रिझर्व्ह झालेला आहे. त्यामुळं बाळासाहेब भाऊ त्याला तिकीट घ्यावं लागणार आहे. या ठिकाणी आमचे विनोद तानमारे मला कानात घेऊन सांगत होते. मी त्याला सांगितले, मी कानात सांगितलेलं कोणाचं ऐकत नाही. मला कानात सांगण्याची आवश्यकता नाही, लोकांच्या समोर सांगितलं पाहिजे. मला लढायचं आहे, मी हे काम केलेलं आहे, मी ते काम केलेलं आहे. तो ते शायनिंग करणाऱ्यांना मतदान देत नाही. तळागाळामध्ये जाऊन लोकांच्यासाठी आवाज उठवला जातो. आणि विनोद तानमारे नाव तर आहे तानमारे, पण ढगामध्ये तरी गेलाय का? तान मारायचं असेल तर तिकडे फार दूर दूर जावं लागेल, दूर जावं लागेल, चंद्रावर जावं लागेल. नाव मात्र तानमारे. आमच्यामध्ये वाघमारे, वाघ कधी मारला नसतो, पण वाघमारे ठीक आहे. तर कार्यकर्ते उत्सुक आहे. निवडणुकीला लढण्यासाठी उत्सुक असणे चांगली गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक झालीच पाहिजे. या ठिकाणी परशुराम वाडेकर आलेले आहेत. महाराष्ट्र प्रदेशचे ऑर्गनायझेशन सेक्रेटरी आहेत, पुण्यामध्ये राहतात.
त्यांच्या मिसेस नगरसेविका होत्या, पिंपरी चिंचवड बॉर्डरच आहे. आता तो वार्ड त्यांचा जंत झाले नसल्यामुळं त्या ठिकाणी परशुराम वाडेकर व्यक्ति अजीत भाई शेख भी यहाँ मौजूद है. हमारे मुस्लिम समाज के अजीत भाई है, लेकिन वो मराठी बहुत अच्छी बोलते हैं. सभी मुस्लिम कम्युनिटी को साथ मिलाने का प्रयत्न करते हैं. रिपब्लिकन पार्टी जाति की नहीं है, धर्म की नहीं है, उनको समझाते हैं. कोई काम होगा तो वो मुझे हमेशा मेरे संपर्क में रहते हैं. यहाँ के मुस्लिम आवाम को मेरा कहना है, 2 दिन पहले मैं दिल्ली में 26 तारीख को उर्दू सम्मेलन में गया था. उर्दू अकादमी की तरफ से वो प्रोग्राम वहां रखा था इस्लामिक जिमखाना में. मुस्लिम आवाम के लोगों ने एक बात ध्यान में रखनी है, बाबा साहब ने जो संविधान दिया है वो संविधान सबके लिए है. देश का कोई भी जाति धर्म का आदमी हो, सभी का संरक्षण करने वाला कौन होगा तो बाबा साहब अम्बेडकर जी का संविधान है. आपको डरने की बात नहीं है. आपने भी अपने बच्चों को अच्छी शिक्षा देंगे. आतंकवादी एक्टिविटीज में जाने वाले बच्चों को रोकना है. उन्होंने देश के खिलाफ काम में नहीं करना चाहिए, इसके लिए आप उनको समझाने की आवश्यकता है. अपना आवाम तो सबके लिए काम करता है, अपना आवाम में बहुत ही अच्छा काम करता है. अपने देश के लिए आप लोग यहां रहते हैं. और जो भी नरेंद्र मोदी जी के सरकार पर आरोप लगाया जाता है कि भाई ये सरकार मुस्लिम विरोधी है, ऐसा नहीं है. नरेंद्र मोदी जी बोहरा समाज के प्रोग्राम में मुंबई में गए थे. क्रिश्चियन समाज के लोगों को उन्होंने क्रिसमस पर अपने कोठी पर दिल्ली में बुलाया था, उनके साथ चाय पानी किया था, नाश्ता पानी किया था. सिख समाज के प्रोग्राम में वो जाते हैं. गौतम बुद्ध की जयंती जब होती है अगर कोई बुलाते हैं तो उसमें वो जाते हैं. हमने दिल्ली में कालपत्रा स्टेडियम में प्रोग्राम रखा था 2014 में 15 में. किरण रिजिजू और मैंने प्रोग्राम किया था और बुद्ध जयंती के प्रोग्राम में भी नरेंद्र मोदी जी आए थे. आरोप लगाने वाले लगाते रहते हैं. सबका साथ सबका विकास की भूमिका नरेंद्र मोदी जी के सबके लिए वो योजनाएं हैं. मेरे मंत्रालय ने, मोदी सरकार ने निर्णय लिया कि किसानों ने रीटल शिक्षण को 10% आरक्षण देने का निर्णय लिया. और उसमें ऐसा नहीं है मुसलमान को नहीं देना चाहिए, ऐसा बिल्कुल नहीं है. जो मुसलमान की फैमिली उसमें बैठी उनको भी उसका फायदा होता है. जो योजनाएं जनधन योजना है 51 करोड़ अकाउंट को देने वाली खुले उसमें मुसलमान भी है. ठीक है, जिसके नंबर वो है सामना गेला पाहिजे दोस्तर किती पाठवत आहेत की तेवढं मोपल महिला म्हणून उभ्या राहणार आहे. जी जागा कुठेही तिथं उभे राहा. सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे नाही आहे. जिथं आपलं काम आहे तिथं उभं राहिलं पाहिजे. कुठं उभं राहून का लोक बोलून देत नाही. अजिंठा नगरात तुमचा वार्ड म्हणून तुम्ही उभं राहिलं पाहिजे. तो वार्ड जाता कुठला नाही तर ठीक आहे. बघूया आपण ज्या ठिकाणी तुमची चांगली ओळख असेल, चांगली मतं मिळू शकतात तिथं तुम्हाला बरोबर. नगरसेवक झाल्यानंतरच माणूस काय फार मोठा होतो असं नाहीये. मी तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जाईपर्यंत मी नगरसेवकही नव्हतो, त्या कमिटीवरही नव्हतो.
नेता बनायचा असेल तर नेता हा कार्य समाजातून कार्यातून